नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनल मध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण दोडक्याची सिंपल आणि स्वीट अशी रेसिपी पाहणार आहोत. ही दोडक्याची सुकी भाजी आहे. खूपच कमी मसाल्यांमध्ये आणि तितकीच चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हे बघा मित्रांनो, इथे मी 3 दोडके घेतलेले आहेत. हे कोवळे आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपल्याला या भाजीसाठी फक्त कोवळ्या दोडक्यांचाच वापर करायचा आहे. दोडके जर जास्त जून झाले असतील तर ते वापरायचे नाहीत. तर आधी आपण या दोडक्यांच्या आधी साल काढून घेऊयात. आता एका दोडक्याचे साल काढून झालेले आहे. सुरुवातीचे आणि शेवटचं देठ आपण काढून घेऊयात. तर मित्रांनो, आता दोडक्याची साल काढून झालेली आहे. आता आपण या दोडक्याचे काप करूयात. तर काप कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे अशा आकाराचे काप आपण आधी सुरुवातीला करून घ्यायचे आहेत. आता या एका तुकड्याचे पुन्हा आपण भाग करून घेऊयात. हे पहा, एका तुकड्याचे असे 3 भाग केलेले आहेत. पहा, हे अशा प्रकारचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. जास्ती वेळ लागत नाही, आपण पटपट हे करू शकतो. तर आता मी उरलेल्या दोडक्यांचे असे काप करून घेतो. हे पहा मित्रांनो, 3 दोडक्यांचे एवढे सारे तुकडे झालेले आहेत. आता हे तुकडे पुन्हा आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, इथे पहा, एक दोडका आतून असा थोडासा पिवळसर झालेला आहे. तर हा खराब झालेला आहे, आपण हे टाकून देणार आहोत. हे पहा, आता दोडके चांगले धुवून झालेले आहेत. आता दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि तसेच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता ह्या आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. आता तुम्हाला हवं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता, पण हे जे खलबत्त्यामध्ये आपण बारीक करतो ना, त्याचा स्वाद आणखीनच चांगला येतो भाजीमध्ये. म्हणूनच मी इथे खलबत्त्याने कुटून घेत आहे. तर मित्रांनो, ह्या वाटणामध्ये मी आलं घालायचं विसरलो होतो. तर हे आलं सुद्धा घालूयात आणि पुन्हा हे मिश्रण वाटून घेऊयात. मित्रांनो, तर आपलं हे वाटण आता तयार आहे. आता रेसिपीची पुढची तयारी करूया. तर आता मित्रांनो, भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. आता आपण तेल घालूयात. आता मित्रांनो, तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला आपण कढीपत्ता घालणार आहोत. तर हा कढीपत्ता मोडून घालायचा आहे, म्हणजे याचा स्वाद तेलामध्ये लवकर उतरतो. कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण आता 1 चमचा जिरे घालूयात. नंतर इथे 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, ती घालूयात. आता थोडंसं हलवून घेऊयात. आता जिऱ्यांचा आणि बडीशेपचा छान सुगंध सुटलाय. इथे थोड्या वेळापूर्वी आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालूयात. हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. पाव चमचा हळद घेतलेली आहे, ती घालूयात. आता एकदम चिमूटभर लाल तिखट घालत आहे. आता हे सर्व मसाले वाटणामध्ये मिक्स करूयात. आता मिक्स करून झालेले आहेत. आता आपण दोडका घालूयात. दोडका घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या भाजीची विशेषता अशी आहे की या भाजीला खूप कमी पाणी लागतं. आता मित्रांनो, दोडका व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर चांगली दोडक्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर मित्रांनो, आता कोथिंबीर मिक्स करून झालेली आहे.
आता कढईमध्ये भाजी अशी एकत्र करून घ्यायची आणि वरती आता आपण झाकण घालूयात आणि 5 ते 7 मिनिट आपण वाफवून घेऊयात. वाफवून घेताना गॅस एकदम लो करायचा आहे आणि 5 ते 6 मिनिट मिश्रण वाफवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. आता तुम्ही इथे पाहू शकता वाफही चांगली निघत आहे बाहेर. आता आपण झाकण उघडून पाहूयात. दोडक्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊयात. दोडका चांगला सॉफ्टही झालेला आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूयात. 3 ते 4 चमचे हे कूट आहे. कूट घातल्यानंतर भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात. आता मित्रांनो कूट मिक्स करून झालेलं आहे. आता आपण एकदम कमी पाणी असं शिंपडणार आहोत. एकदम हलकं पाणी शिंपडायचं आहे. आता पाणी शिंपडल्यानंतर मिक्स करून घेऊयात. आता आपण पुन्हा झाकण लावूयात आणि 2 ते 3 मिनिट पुन्हा वाफवून घेऊयात. तर मित्रांनो आता 2-3 मिनिट झालेले आहेत. पुन्हा आपण आता झाकण काढून पाहूयात. आता पुन्हा आपण थोडंसं मिक्स करूयात. तुम्ही ते पाहू शकता दोडके आता पूर्णपणे शिजलेले आहेत आणि एकदम असे सॉफ्ट झालेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. तर अशी ही आपली दोडक्याची भाजी तयार आहे. खूप साधी, सिंपल आणि कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट फक्त 10 मिनिटांमध्ये बनणारी ही भाजी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.